नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण 100 वर्षाच्या एका माईची आपण मुलाखत घेणार आहेत. आणि माई 100 वर्षाची आहेत. 100 वर्ष पूर्ण झाले. आता 100 वर्षाच्या पुढं एक वर्ष चालू झालं आहे. दिवाळीला त्यांना 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे. अशी जुने जी माणसं आहेत ना, त्या जुन्या माणसांचा आदर्श घेऊन नवीन माणसाने कसं जगावं हे कळतं आहे. आपण आजीला विचारूया, नाव विचारूया, पूर्वीचा काळ विचारूया. आई माय, अहो तुमचं नाव काय? नाव कस्तुरबाई. हा, पाण्यात कस्तूर ठेवलंय. पण माय मेल्या म्हणून लाडाला सगळेजण गुलाब 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 गुलाब. बर, कस्तुरबाई. तुमचं नाव आई कस्तुरबाई आहे का? पाण्यात कस्तुरबाई आणि ठेवलंय. नवऱ्याचं नाव काय? हा, नवऱ्याचं नाव? गोरुबा काका. नवऱ्याचं नाव? गोरुबा काका. हो, तुमच्या मालकाचं नाव आणि आडनाव? आधी काय कुणाठाव? कुंभार. कुंभार. हा, कसा काळ होता पहिला काळ कसा होता? चांगला होता. आणि तुम्ही अजून पदर घेतलाय. आताच्या बाया पदरच घेत नाहीत. काय करावं, काय सांगावं? हा, बांगडी नाही हो. आणि पदर नाही. बर, नवऱ्याला सांभाळतात का? हा, नवऱ्याला सांभाळतात का आताच्या बाया? समोर वाटलं सांभाळते तर सोडून जाते. सोडून जातात. आपण गेलं नाही बाबा का 10 लेकराची माया का पुसारी करा माझ्या. हा, 10 जनावर पाळले, 10 जनावर जावराला गाढवस. नवरा ठोकीत होता का? मारित होता का तुम्हाला? अहो नवरा मारित होता का? लई मारत होते, पण कुणाला सांगावं आता? हा, कुठं जावं? बापानं का म्हणला मरून नाव नाही तर नांदून नाव करावं म्हणला. हा, बरोबर आहे. 10 लेकराची माय झालाव. अहो 10 लेकराची माय झालाव का तुम्ही? 10 लेकराच्या माया हा. बघा. आता नवरा माया करीत होता का? अहो नवरा माया करीत होता का? नवरा माया केल्या शिलेकर झाली काय? अरे पट्टे, वा 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 वा. सांगा तुम्हीच आता. मग तो- बरं, ह्याच्यानं तुम्हाला- ठेवल्याशिवाय. त्याला मारीत बी होता म्हणे की. अहो मारीत बी होता म्हणे की लय मोठा. हा, खराब आहे जीभ खराब आहे. त्याच्यावरती. हा, आता उत्पन्न काय नाही बर तुम्हाला सांगते. बरं माय, आणि पहिला काळ कसा होता? पहिला काळ कसा होता? काळ माया होती का पहिले माणसामध्ये? माणसाला माया होती ना. आता बी आहे त्याच्यापुरती, तेवढी कामापुरती. बर. बाया त्या आता- मोबाईलवर आता बाया नाचायल्यात. हो मोबाईलवर बाया नाचायल्यात. पहिलं बाया, तुम्ही तर पदर घ्यायला त्या बाया ऐका की आई, टीव्ही हा आणि मोबाईल. हा, टीव्ही मोबाईल निघाला का दुनियाच बिघडली आहे. टीव्ही मोबाईल निघाला की दुनिया बिघडली. पहिला असं नव्हतं. पत्र घेतात का बाया आता? हो का? मग आमचा नवरा घरात आम्ही इकी होतोय हा. आणि बाहेर कोणाचं याचं जायचं, कोण देणं घेणं करायचं, खायचं प्यायचं. गुरु बघा काय जीवावर दिलेलं घ्या देत तेवढं. त्यानं का म्हणायचं एवढं कशाला द्यायला? एवढं आमचा आई लोक एवढं देऊ द्या वय सप्त्यात घेत होतं. हा. तांदूळ एवढा आणून देऊ द्या कोण घेत होतं. पोरग चांगलं सांभाळते का पोरग? बघते ते माझे 4ही पोरं चांगले बघते ते. वा वा. पुरी किती आहेत? 3 आहे त्या. पुरी वा येतात का बघायला? एक आहे वाटोर, 2 नाही त्या. बरं बाई, मी काय म्हणालो आहे हो की आताच्या जी सुना आहेत, आताच्या जी बाया आहेत, ते मोबाईलवर नाचायल्यात, पदर टाकून हिंडायल्यात. काय सांगता बरं त्याच्या बाबत? आमच्या बी तसं आहे ते. हे आमच्या बी देखी आहे त्या. हे म्हणजे बिघडले दुनिया सगळी. बिघडली. कसं वागावं मग बायावानी? कसं वागावं बरं? म्हणतो तर आमचा बाप जमाना हाय पिनाओ पेननी का गुलाब. अगं शेंगाच्या लेंड्या समजा चाल्या टरपरात आणि पुढीच बी इकल. हे कशाला बोलतो सावलक्ष आम्ही? पुढीच बी घरापासून शेतापासून घरापासून राणा बारापासून कधी फोडायची अजून. तुला आवलं शेवणे बोलायलाच पुढेच बुई काय इकतंय एवढ्या शेंगा असताना. म्हणजे बापाला बोलली कावली माघारी बोलली काय म्हणते नाव, पण एवढंच म्हणते. आणि घेतलं नाव शेंगा लोटली पुट. बर बघा
इथून 9 आलो. मला येईना तर सुनबाईने केल्या मला. आठवण येते का नवऱ्याची? अहो नवऱ्याची आठवण येते का? आता आठवण करून का उपयोग आहे का? पण येते का मग पहिलं सांभाळल्या? का करायचं येऊन लेकरं मो बघा ते मला आता. बर बर तरी आता पण पळीवलंच आहे ना देवानं. त्यानं आता लई वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली. पण माया आहेच की. हा काय तो हुशार आहे ती, काय इथंच आहे ती. कुठं ठेवलंय का जपून? अरे बाबा 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 बाबा. हे का हो का संकच आहे माझ्या. अरे पट्ट्या बघा, सुंदर सुंदर सुंदर. कशासाठी तरी भांडण झाली का? हे बघा, आताच्या प्रेमामध्ये आणि पूर्वीच्या प्रेमामध्ये किती फरक आहे. किती दिवस झालं, किती वर्ष झालं मरून? 10-12 वर्ष झालं पण तिची बाई. हा म्हणते ती, म्हणजे 10-15 वर्षे नवरा मेलेला असताना सतत नवरा माझ्या सोबत आहे हे दाखवण्याची. जरा कडू दिवा आमच्या. असू द्या, आता असू द्या, सांभाळले तुम्हाला. तुम्ही म्हणलाच की माया असल्याशिवाय 10 लेकरं झाले का? म्हणजे माया होतीच, आणि त्या मायामुळंच ही फोटो तुमच्याजवळ आहे. तुम्ही लय हुशार आहो. आम्हाला येड्यात काढताव लेकावाला, आणि नवरा आपला आपला जपून ठेवताव. तर तुम्ही शहाणे आहो. त्याच्यामुळे ही शहाणी माया आताच्या जनतेनं लक्षात घ्यावं. आणि आपल्या सर्व आता जी टी व्हीवर नाचणाऱ्या महिला आहेत त्यांनी नाचावं खुशाल. त्यांना आझादी आहे, प्रेम आहे, सगळं काय खरं आहे. पण आपल्या नवऱ्यावर प्रेम करा, आपल्या आईवडिलाचं नाव करा. आईवडील यांचे म्हणायचे मन आईचे की एकतर मरून नाव कर, नाहीतर नांदून नाव कर. म्हणजे नांदून दाखव, बापाचा मान सांभाळून ठेव, बापाची कायमची मुंडी ताट ठेव, स्वाभिमान आहे आणि माझी इज्जत राख. असंच वडिलांनं सांगितलेलं, आजीनं, कुंभारमाईनं सांभाळून ठेवलं आहे. 100 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ठणठणीत आई बोलतात. 100 वर्ष झालं का नाही? हा, ठणठणीत बोल. अक्षरला तुम्ही केवढं होतो? आम्हाला माहीतच नाही की अक्षर. हिंदुस्तानचे हिंदू गड्यानो मराठी बाई, कसा बखाटिक गाई कापी तर याद कशी नाही. अरे बाप रे, पोडा केलाय हा. बापानं माझ्या. आम्ही बापाचं शिकलो पुन्हा. अक्षरच होतो आम्ही. हे खणखणीत आवाज लक्षात घ्या आणि आपण तसंच जगायचा प्रयत्न करा. या देशामध्ये भारतीय संस्कृती आहे. अजूनही आई पदर पडू देत नाहीत. आताच्या महिलांना आझादी आहे. मनमोकळेपणानं राहावं, आपल्या नवऱ्याची इज्जत ठेवावी. आपल्या आईवडिलाचं नाव करण्यासाठी आपण आपल्या नवऱ्याचे सोबत प्रामाणिकपणानं राहावं आणि जिंदगी जगावी. आणि याचा आदर्श, या 100 वर्षाच्या माईचा आदर्श आताच्या जीवन जगणाऱ्या उतावळी महिलांनी आणि उतावळी पुरुषांनी सुद्धा ते आदर्श घेऊन जीवन चांगलं जगावं, एवढीच अपेक्षा आहे. कारण ही शेवटचीच पिढी आहे आणि ही शेवटची पिढी आहे. दुसरी अशी मायाळू पिढी आपल्याला मिळणार नाही. याची दक्षता घ्या आणि जीवन आनंदीमय जगा, एवढीच अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच माईचे व्हिडिओ पाहण्यासाठी. आता बघूया किती माई आहेत आपल्या या देशामध्ये, राज्यामध्ये. जिथपर्यंत मला पोचता येईल तिथपर्यंत मी जाणार आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचार नोंदवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.